आता जस्ट चैन ल्यूक केली आणि टॉप बॉक्स माउंट झाला आपला आणि आता आपण निघूया. हेल्मेट वगैरे घालतो आम्ही आणि निघतो राईड. राईडला सुरुवात करूया. आता सकाळचे 5:15 झालेत आणि आता आम्ही निघतो सगळ्या लगेज लोड वगैरे करून. मीटर ट्रिप मीटर पण सेट केलं, काही राहिलं तर नाही आहे ना. तो फायनली आम्ही निघतो आता बिल्डिंगमधून आमच्या. शुभम थांबला समोर, तो तिकडून रेकॉर्ड करतो व्हिडिओ. मोरया मोरया जय. शुभमने 4-5 घोषणा दिल्यात, गणपती बाप्पा मोरया वगैरे. अशी राईड, अशी एनर्जेटिकली राईड सुरू झाली आमची. काल पुण्यामध्ये संध्याकाळी एवढा पाऊस पडलाय, सगळं पुण्यात भरलं होतं जवळजवळ. व्ह्यू बघ, व्ह्यू कॅमेराचा समोरून बघ ना. हां बरोबर, ओव्हर वाईड नाही आहे ना. नाही परफेक्ट आहे. मान खाली का वर का. हां हा परफेक्ट आहे. पण मी असाच थोडी ना राहणार आहे कंटिन्यू. तर आता आपण आलो आहे फ्युएल पंपवरती. फिलअप करू पूर्ण आणि मग निघू. आता पूर्ण रस्ता सिटीतूनच आहे, त्याच्यामुळे काय दाखवण्यासारखं एवढं नसणार आहे. स्ट्रीट लाईट्स वगैरे असतील. तर आता आपण उजेड पडला की परत ब्लॉग सुरू झाले. थोडं तर उजेडायला लागलं आहे. सगळं झाला नाही आणि थोडंफार ट्रॅफिक झाले, थोडे ट्रक्स वगैरे. असं अजून बघितलं तर प्रॉपर आणि बाहेर पडलो नाही, अजून ओपन रोड गेला नाही झाला. हा रोड एवढा सुंदर आहे ना, पूर्ण 12 एकर रोड आहे सोलापूर हायवेचा. आणि गाडी चालवायला मजा येते याच्यावर. हे असं काय माझ्या बाबतीतच काय होतं कळत नाही मला. माझ्या मागून लोक आली, त्यांना त्यांची ऑर्डर मिळाली, माझीच ऑर्डर अजून येत नाही आहे. आणि हा बिचारा माझ्यासाठी वाट बघत बसले आता की कधी येतं आणि मी खायला सुरुवात करतो. आणि एवढी थंडी आहे ना, अजून पण शेवरिंग चालूच आहे. सो फायनली माझा ओनियन उत्तप्पा आला आहे. याची इडली आम्ही तोपर्यंत संपवली. माझी टेस्ट कशी आहे बघूया आपण. बाहेर खातानाच करतो. चांगली आहे. जवळजवळ 150 हॉटेल शोधल्यानंतर जे मिळालं आहे ते चांगलं म्हणता येईल. चांगलं. शुभम, तुला काय म्हणायचं याच्याबद्दल? चांगलं आहे, इडली पण चांगली आहे, चटणी याचं असं म्हणणं आहे चटणी थोडीशी आहे, सांबार चांगलं आहे, इडली पण छान आहे. आता आम्ही अजून एक डोसा मागवला आहे, मग पोटं भरून जेवायचं आणि निघायचं, एवढंच आमचं ठरलेलं आहे. जस्ट आता आम्ही आमचा म्हणजे ह्याची इडली आणि माझा उत्तप्पा एन्जॉय करतो. आता एक सीन झाला इकडे. एका क्लायंटने त्यांना ऑर्डर दिली डोसाची आणि त्यांनी चुकीची घेतली. तर आता त्यांचा तो डोसा खूप मोठा आला, म्हणजे आता ही जी साईज आहे ह्याच्यात अजून डबल साईज होती. आणि आता त्यांच्याकडे आम्ही डोसा मागवला, तर त्यांनी आय थिंक तोच डोसा हाफ करून आम्हाला छोटा करून दिला. काय बोलायचं शुभम तुला याबद्दल? काय ओके ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आणि मी आहे क्षितिज आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. हा माझा 3रा ब्लॉग असेल आणि आता आम्ही चाललो आहे पुणे टू सोलापूर अक्कलकोटला.
मी आणि माझा मित्र आहे शुभम, आणि आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे हॉटेल कृष्णा कमाल म्हणून. डिसेंट आहे जेवण, म्हणजे ब्रेकफास्ट करू शकता तुम्ही. आणि याच्याच पुढे आय थिंक विठ्ठल कामतांचं पण आहे, सो या विजिट करा. आता मी पुढचा ट्रॅव्हलिंग चालू करतो. आय थिंक अजून 150+ किलोमीटर्स राहिलेत आमचे. आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. अजूनही वेदर एकदम असं एकदम गावठा तर नाही आहे, पण असं डिसेंट वेदर आहे, छान आहे, राईड करायला मजा येते. हा टोल कुठचा आहे माहित ना, अजून एक टोल लागला आहे आम्हाला. अशी ही बाईक आहे टॉप बॉक्स, आणि हे नवीन टायर्स लावलेत. हायवे क्रुझिंगला चांगले आहेत आणि स्ट्रेट रोड असल्यामुळे हा जो पार्ट आहे तो खूप उरला आहे. हेच जर मी आता रत्नागिरीला गेलो असतो तर पूर्ण टायर यूज झाला असता ऑलमोस्ट. तर थोडासा चहा घेऊया. असं जांभया यायला लागल्यात, त्यामुळे झोप येते. जवळजवळ आता 190 किलोमीटर झालं असेल ना आपलं. 189 पॉईंट समथिंग काहीतरी दिसतं मला. थोडं लेट झोपलं त्या जागरणाने, त्याला सारखी झोप येते. असे डोळे लाल व्हायला लागले आणि जांभयांवर जांभया येतात. त्याच्यामुळे म्हटलं याला आपण एक चहा पिऊया आणि परत निघू. आणि आता थोडीशी हीट वाढायला लागली. अजून आम्हाला जाऊन हॉटेल शोधायचं. आम्ही काही बुकिंग वगैरे केलं नाही, डायरेक्ट आली लहर केला कर आणि निघालो. हे सगळं ह्याच्यामुळे होतं. बघू तिकडे जाऊन मी एकाला फोन केला, तिकडे माझे फ्रेंड्स आहेत, सो त्याच्यातला एकाला सांगितलं मी, तर असेल तर जरा चेक कर. बघू आता कसं हॉटेल मिळतं. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच, जर दाखवण्यासारखं असेल तर. छोट्याशा ब्रेकनंतर आता मी निघालो आहे. मला बरं वाटतं. एवढ्या सगळ्या रोडवरती हे नको ते ट्रॅफिक भेटलं आता आम्हाला. आय थिंक त्या साईडने आहे जायला. फुल ट्रॅफिक झालं आहे. आणि आपण मुंबईचा तजुर्बा वापरत आता ट्रॅफिक कव्हर करतो. थोडंसंच राहिलं आहे, आपण जागा दिली असती तर गेलं असतं. आणि जे काय आता चटके लागायला लागलेले आहेत सोलापूरच्या उन्हातही, तुम्हाला काय सांगू शकतो. डेंजरमध्ये भाजायला लागलेला, डेंजरमध्ये. जो काय थंडावा होता तो 2 मिनटात संपलेला आहे. आणि अशा तऱ्हेने आम्हाला आता ट्रॅफिकचा आस्वाद घ्यावा लागतो भर उन्हातून. म्हणजे हे ट्रॅफिक सकाळी भेटलं असं तरी चाललं असतं, म्हणजे आता ह्या उन्हातून भेटलं तर ते नको वाटतं. आणि मी का सर्व्हिस रोड घेतला नाही, किंवा दिसून पण समोर ट्रॅफिक आहे, मला वाटतं काही ॲक्सिडेंट वगैरे झाला, पण असं काही नाही आहे थोडक्यात. मागासपासून आम्ही थांबूया म्हणत आता शेवटी थांबलो. हे बाईक तिकडे घेऊ. हे बघ तिथे जा, हेल्मेट घेऊ. आम्ही आमची बाईक जरा तिथे लावतो बाजूला. बाईक चालवून हेल्मेट काढलं की सगळे केसांचं काय होतं बघा, असे पूर्ण असं फ्लॅट बसून जातात केस. आता मी एक छोटासा ब्रेक घेतला आहे ऊसाचा रस प्यायला. ओजी इथल्याच शेतातून त्यांनी घेऊन आले, हे बघ. आणि इथल्या इथे बाहेर मिळतो. आणि हे शुभमचं काहीतरी चाललं आहे जबरदस्तीचा कंटेंट घेतो हा. अजिबात बोलू नका त्याच्याबरोबर.
येतेच आमच्यासोबत फिरायला. ती पण त्याचं ऐकत ऐकत उभी राहिल्या बाजूला. आणि डेस्टिनेशन हॉटेलचं 5 किलोमीटर्स आहे फक्त. 5 नाही 1.2 किलोमीटर्स आहे. 5 मिनिट लागतात. 5 मिनिट्स लागतात. हे कुठे आहे? हे असेल. हेच आहे आनंदी. आपल्याला जरा जाऊन विचारावं लागेल त्यांना. एन्क्वायरी करायची आहे. आलं आलं हे दिलं मी आपल्याला त्यांचं. इधर लगाओ इधर. वो मैनेजर का गाड़ी और गुस्सा करेगा. इधर लगाओ इधर. और गाड़ी नहीं लगता. मालिक काम बोल रहे हैं इधर लगाओ. उतर आणि विचारून आहे का? हाँ उतरो तुम. आओ गाड़ी कहाँ से आए हो? रत्नागिरी. देख देख अवेलेबल आहेत का विचार. आणि AC रूमचं किती ते बघून. हां भाई अपन वॉचमैन है यहाँ का. हां मैं बोलता इधर लगाओ. हां 1 मिनिटच आहे का तो. मी घेतो ना पाठीमागे. काय ते घेऊन जा ना. मी कुठे सांभाळू. लगाओ तुम गाड़ी तुम्हारा होता है. लंच केला आणि आता निघालो आम्ही अक्कलकोटला. तर आज गर्दी नाही असं तेव्हा तिची मम्मी म्हणाली की आज गर्दी नसेल. तर दर्शन चांगलं होईल. ॲक्च्युली काल पौर्णिमा आणि थर्सडे पण होता. तर त्याच्यामुळे पौर्णिमेच्या निमित्ताने जास्त गर्दी असते तिकडे. तर बघू आता हे जाऊन कळेल आपल्याला गर्दी आहे की नाही. नसेल तर बेटर आहे. एकदम असं छान दर्शन होईल गर्दी. लेट्स सी. ऊन तर आहे पण आम्ही आता चाललो आहे. शॉर्ट्स वगैरे घालून. बघू किती वेळ असणार आहे. आता थोड्या वेळाने डाऊन होईलच. म्हणजे येताना तर ऊन नसेल. ते जॅकेट्स वगैरे परत तिथे सगळं सांभाळायला लागेल म्हणून आपलं थोडंसं जवळ आहे आमच्या. त्याच्यामुळे आम्ही विदाऊट एनी रायडिंग गिअर चाललो. तुम्हाला आय थिंक ह्या फुटेजमध्ये काही दिसत नसेल कारण मागून ऊन आलं आहे आणि माझा सिल्लोईट असेल त्याच्यामध्ये. सिल्लोईट पार्किंगमध्ये जाऊ आपण. इथे पार्किंग असं त्यांनी सांगितलं. गर्दी दिसते.
दर्शन झालं स्वामींचं घेऊन 2 वर्षाचं माझं काही स्वप्न होतं की बाईकनेच मी दर्शन घ्यायला येईन. ते आता यावर्षी झाले 2026मध्ये. आता बाकीचे जे काय आहे ते कंप्लीट होतं आहे का बघूया, ज्या इच्छा आहेत स्वामींच्या कृपेने झाल्या पाहिजे. झालं दर्शन म्हणता येईल. शुभमचं आणि माझं त्याचं पण होतं की बाईकने जायचं, माझंही होतं की बाईकनेच मी आलो तर दर्शनाला जाईल आणि ते झालं आहे कंप्लीट फायनली. आणि छान झालं. गर्दी आहे तशी बऱ्यापैकी, पण थोडा वेळ थांबायला मिळाला आम्हाला. अजून काय पाहिजे. तर उद्या आम्हाला सकाळी निघायचं आहे, तर आम्ही असं सामान इथे लावून ठेवलं आहे तर काही मिस नको व्हायला पाहिजे म्हणून. आणि आम्ही राईडवरनं आलो डायरेक्ट अक्कलकोटवरून आणि जास्त काहीच नाही म्हटलं आता परत बाहेर पडायचं नाही आहे. सो डिनर वगैरे आम्ही इथेच घरीच मागवला, कारण खूप थकवा जाणवतो आहे आणि परत उद्या सकाळी लवकर उठून निघायचं आहे. तर म्हटलं नको काहीच करायला आपण. आणि आम्ही एक गोष्ट नोटीस केली की कोणीतरी हे जे नो सोमकिंग जे केलेलं आहे, आणि मंगळवार फ्री. सोम किंग ते मंगळवार किंग असा ह्याचा पांचट जोक आहे. सोम किंग ते मंगळवार किंग. किंगच म्हटलं मी. येस, आणि भेटू. आणि हा ब्लॉग 1 दिवसाचा असेल आणि उद्याचा वेगळा असेल, जी रिटर्न जर्नी असेल ती. सो असे 2 ब्लॉग्स येतील. तर बघू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. पण आता झोपूया. आणि हो, सबस्क्राईब करायला, फॉलो करायला आणि शेअर करायला विसरू नका. बाय.